बाई ग, किती ग ते ऊन बाहेर, कंटाळा आला ग बाई. नको नको व्हायला लागले जीवाला नुसतं. काय करावं काय कळणं झाले. लय लय वैताग बाई, इतकं ऊन आहे ना, काहीच बोलू नकोस. किती ऊन आहे, काय ऊन आहे, मला तर काही कळलं बाई. आण बाई जरा पाणी आण, कंटाळा आलाय मला. एवढं गरम व्हायला लागले ते. आणि काय ग, काय झालं तर? बायका का जमल्यात पूजेच्या दारात? काय हे देवा, मला पण आजच जायचं होतं बाई बाजारला. भांडणं झालीच काय त्या नवरा बायकोंची? बरं झालं, चेतली का जरा, दोन लगावली का कान पडत. काय मग कशाला सांगायलेस? मी असल्याचं तर आतापर्यंत खबरी काढल्या असत्या. पुढे जा. काय आहे टामाला गेलो का म्हणून गेलो असेल मी बाजारला. मला पण आजच काय बाजार नडलं होतं एवढा. जरा चांगली मज्जा घेतली असते ना. काल परवा आमची भांडणं लागली होती तेव्हा कान असे भिंतीला चिटकून ठेवलेले फेविकॉलने तिने. तेव्हा तिला काय वाटलं नाही का जरा. पण दुसऱ्यांची भांडणं बघायला एवढी मजा वाटतात. मी पाहिजे होती ग. काही मला पण आता खुदर ना काय बोलू, का म्हणून गेलो कोणाच ठाऊक. काय आला आवाज? म्हणून बरं झालं. चांगली लगवून चांगली 4 कानपडीत द्यायला पाहिजे होती. शानपणा करते आले. अगं आमच्या घरात काय झालं की हिला लय आनंद होते, मग आम्हाला होणार नाही बे. नाही तसंच पाहिजे तिला. जरा चुकलं ग. नटकीला मी चेस्ताना बघायला पाहिजे होतं. माझा नवरा परवा माझ्यावर भांडत होता तेव्हा लय दात काढत फिरत होते. मुद्दाम काय काम होतं तरी ह्या दरवाज्यातनं त्या दरवाज्यात, त्या भिंतीकडं मुद्दाम फिरत होती. सगळं ऐकायचं होतं म्हणून तिला. चुकलं का नाही माझं? काय माझा बाजार, कशासाठी तो बाजार करायला गेली पुन्हाच ठाऊक देवा. आता कवानी परत यायची भांडणं व्हायची का? नेमकी मी नसतोय बघ. डोकं फिरले. जाऊ आता काय करणार. आता काय वाट बघायची पुढची भांडणं व्हायची. आमची कशी वाट बघत बसत्यात तसं असं भिंतीला कान लावून.